गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या दोन्ही राज्यांच्यातील वाद आता मिटणार असे दिसत आहे। खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांची यावर संदिग्ध प्रतिक्रिया मिळत आहे। पाहुयात बातमी सविस्तर। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांची यावर संदिग्ध प्रतिक्रिया मिळत आहे। यावेळी त्यांनी बोलताना मी माझी जबाबदारी पेलू शकतो, दुसऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली असती तर मी कधीच घरपोच चाललो असतो। माझ्यावर खूप वाईट प्रसंग आलेत, भविष्यात एकत्र यायचे असेल तर ते बसून ठरवू, फक्त शब्द फिरवू नये अशी संदिग्ध प्रतिक्रिया दिली। पाहुयात नेमके उदयनराजे या विषयावर काय म्हणाले। माझा भाऊ आहे, मग त्याच्या खांद्यावर नाही टाकणार तर कोणाच्या खांद्यावर टाकणार? पण लोकसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर द्यायचा विचार आहे का? असं काही आहे का? हे बघा, मी माझी जबाबदारी स्वतः पेलवत असतो। दुसऱ्यांच्या खांद्यावरती जर जबाबदारी दिली असती ती मी मागच घरपोच झालो असतो। म्हणजे ती फक्त ह्यांना एका कोणाला लागू होत नाही, सगळ्यांना लागू होते। आजपर्यंत जे दिसतंय, मला अनेक माझ्यावरती प्रसंग आले जिथं मला तुरुंगवास भोगावा लागला। त्यानंतर एक शब्दाखातीर अजिंक्य मी त्यावेळेस जवळीतनं पण उभं राहिलं नाही, तर सगळ्यात तरुण आमदार मी असतो। म्हणजे तब्बल 1-2 नाही तर 5-15 वर्ष असेच गेले। त्यामुळे तेव्हा फार बोलणं जे झालं ते ठीक आहे, तर का आपण आपले मागच्या जन्माचे काय भोग असतील असं मी समजतो। भविष्यकाळात काय करायचं ते समोर ॲक्च्युली सगळ्यांनी बसून जर ठरवलं आणि त्याला शब्दाला जर ते हे केलं, म्हणजे शब्द न फिरवता तसं गेलं तर चांगलंच आहे ना। आजपर्यंत मी कधी राजकारण केलं, मी कधी समाजकारण केलं, कोणाच्या मतदारसंघात मी कधी ढवळाढवळ केली। तेव्हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना। माझं खासदार निधी त्यांच्या मतदारसंघात देत असताना असं काय लोकांना जर म्हणायचं असेल की तुम्ही आमच्या विरोधकांना देता, तर हे चुकीचं आहे ना। ही संकुचित बुद्धी झाली। थोडी व्यापकता आली पाहिजे, त्याच्यात थोडंसं विचार तुमचे व्यापक झाले पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे की त्या गावात सुद्धा आपलं कामं जिथं खरंच गरज आहे तिथंच दिले पाहिजे। नाही तर आडवाण जिरवा ही पूर्वीपासूनची राजकीय लोकांची पद्धतच आहे। मी काही राजकारणी नाही आहे। मला अजून आठवतं की माझं कॉलेज संपल्यानंतर प्रथम मी जेव्हा सातारला आलो, राजकारणाचं रप मला माहीत पण नव्हतं मी राजकारणात जाईन म्हणून, आणि माझी इच्छा पण नव्हती। पण ठीक आहे, ओघांनी आईसाहेबांनी सांगितलं की आपल्याला समाजाचं देण आहे, तुम्हाला तुम्ही देणेकर आहात, तुम्हाला केलं पाहिजे त्यासाठी, म्हणून समाजकारण हे केलं। त्यावेळेस आता ते नाही दोघं वयस्कर होते, पण त्यावेळेस त्यांनी मला एक कानमंत्र दिलं। आता मला एकतर माझा मूड गेला होता, कारण की कॉलेजचं जीवन संपुष्टात आलं, ते माहीत आहे कसं असतं, हे एकदम म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला होता। आणि पहिल्यापासून हॉस्टेलमध्ये असल्यामुळं स्वातंत्र्य होतं। इथं आल्यानंतर एक विशिष्ट चाकोरीमधनं आपल्याला जावं लागणार याची मला माहिती होती, तरी देखील मी ऐकण्याच्या मानसिकतेत पण नव्हतो। आणि त्यांनी मला सांगितलं, राजकारणाचा कानमंत्र ऐका, सुनवला मला। ते म्हणलं, जे बोलायचं ते करायचं नाही, आणि जे करायचं ते बोलायचं नाही। मला 5 मिनटं मला काय मी सुन्न झालो। एक तर अगोदरच ते कॉलेज संपल्यामुळं बधीर झालं होतं, त्यात डबल बधीर झालं। आणि मग विचार केला, त्यांना विचारलं, म्हणलं हे मी लहान आहे तुमच्यापेक्षा खूप, पण असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही जे बोलते ते चुकीचं आहे? ते म्हणलं, ह्यालाच राजकारण म्हणतो। ते म्हणलं, माफ करा मला, मी केलं तर फक्त समाजकारण करतो आणि जे बोलतो तेच करतो, हे असं माझ्याकडनं कधीही होणार नाही। कधीही मी त्याला असं हे करत नाही। आणि शेवटी कसं आहे, कोण कसं वागतंय
आणि कोण कसं आजपर्यंत वागलं, मी कसं वागलो किंवा XYZ कोण कसे वागले, कुठलेही आमदार असू दे किंवा हे असेल लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातले नाही, सगळ्यांना लागू होते कसे वागले. पण हा माझ्या जवळचा आहे म्हणून तो म्हणणार ना अहो काय तुमच्यावर का माणूस नाही, हा मग विरोधातच म्हणणार बेकार आहे हो, काय घातकी आहे. पण माणसाचं जे विश्वासार्हता ही कधी कळते आपल्याला, तर जेव्हापासून आपण समाजकारणात उतरतो. आज एक तुम्ही ठरवा ना की आजच्या दिवसापासून 10 वर्षाचं स्पॅन घ्या, 12 वर्षाचा घ्या, 15 वर्षाचा घ्या. मग ते 15 वर्षात तुम्ही बघा ना की हे कसे वागले, मी कसं वागलो, अजून एक कोण कसे वागले, प्रत्येकजण कसे वागले, त्याच्यावरनं आपोआप कळेल ना. लोक काय म्हणजे तुम्ही सगळे सुज्ञ आहात, मी सांगायची गरज नाही, स्वतः मी म्हणणारच ना माझं मी सगळं चांगलं आहे ते. लोकांना म्हणजे तुम्ही एकदा एक ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप कळतं ना कोणाची विश्वासार्हता किती आणि कोण कसं वागलं, कोणी राजकारण काय केलं, कोणी कोणाचं म्हणजे कोणी आडवा आणि जिरवाचं राजकारण कधी केलं. मी तर आयुष्यात कधी मी बघत पण नाही कोण कुठल्या पक्षातलं आहे का, कोण कुठल्या जातीतलं आहे का, कोण कुठलं श्रीमंत आहे का गरीब आहे का, कोण आहे हे आहे ते. मी तर म्हणजे मला कोणी मध्यस्थी पण लागत नाही, डायरेक्ट तुम्ही बघताय हे आलं की पहिलं त्यांचे कामं करत आहे, अजून काय पाहिजे माणसांना. आणि त्यामुळं स्पष्टपणे जर सगळ्यांनी हे म्हणजे ओपन माइंडनी जर करणार असतील तर माझं ऑलवेज ओपन माइंड आहे फॉर एनीवन. म्हणजे मला माहीत नाही का मला म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस मी स्पष्ट बघतोय, मला राजकारण जमत नाही. आय डोंट डू पॉलिटिक्स, आय डू ओनली इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. एखाद्यावर ते अन्याय होत असेल तर मी बोलणार, एखाद्याने हे केलं असेल वाईट तर मी बोलणार. आणि मग प्रेसला पट्टी काय ती की घरचा आहे, माझा काय संबंध आहे. आज मला सांगा ना घरचं आहे आणि हे काय म्हणजे खरं बोलणं ही जर म्हणजे हे चुकीचं असेल तर मी माझी चूक मान्य करतो, पण कोणीतरी व्यवस्थित ती मांडली पाहिजे ना. प्रत्येकाने जर स्वतःचं म्हणजे स्वार्थापोटी समजा हे केलं पण ठीक आहे मी बोलत नाही पण एवढं असं तडजोडीचं राजकारण माझ्याकडनं काही झालं नाही. केलं तर आजपर्यंत समाजकारण करणार. शिवेंद्र जे बोलले असतील ठीक आहे, त्यांचं म्हणजे ते बोलले ते योग्यच बोलले, एकच घराणं आहे. पण त्याचबरोबर कसं आहे की एकटं मी आणि ते जरी असले तर बाकीचे जे लोक आहेत जे प्रमुख कार्यकर्ते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणजे जे लोक आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे ना. मी काय एवढा स्वार्थी होऊ शकत नाही की माझ्यापुरतं बघायचं बस झालं, बाकीचे मग त्यांचं काहींचं त्यांच्याकडं त्यांचं काय पण हाल झाले तरी असं होऊन देणार नाही. आणि बघू अजून वेळ आहे. हा फक्त जे माझ्या मतदारसंघातले सगळे आमदार आहेत, सगळे मित्रमंडळी आहेत, म्हणजे त्यांना ते कुठं जाऊ शकत नाही, मी कुठं जाऊ शकत नाही. कधी ना कधी समोरासमोर येऊन एकामेकाचे तोंड चेहरे तर बघायलाच लागणार. म्हणजे मला त्यांचे सगळ्यांचे चेहरे आवडतात, माझा चेहरा काय एवढं त्यांच्या एवढं काय म्हणजे देखणार नाही. कदाचित माझा जरी आवडत नसला पण त्यांना बघावं तर लागणारच. महाराज काही दिवसापासून भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जास्त दिसतात स्टेजवर किंवा भाजपचं कौतुक जास्त करतात. नाही भाजपचं कौतुक एक लक्षात घ्या, माझ्या मतदारसंघात मी पहिलाही सांगतो तुम्हाला, शासन NCPचं काँग्रेसचं असू द्या किंवा तुमच्या BJPचं शिवसेना असू द्या, माझ्या मतदारसंघात जर मोठे कामं जर मंजूर करून आणले तर त्याला जायला नको. प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण आणू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं का मी ज्यावेळेस काँग्रेस आणि यांची सत्ता होती त्यावेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये पक्षाचा संबंध कुठे येतो.
आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का? पण तसं बघायला गेलं तर मला सांगा ना, मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तर पहिलं कुठलं कोणाच्या कार्यक्रमाला गेले बारामतीला? पवारसाहेबांच्या ना. मग त्यांना विचारा की हा प्रश्न, त्यांना नाही विचारलं, हे प्रश्न आमच्यासारख्यांनाच विचारलं. महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या जे राजघराण्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की कुठेतरी तुम्ही दोघांनी एकत्र यावं. मला पण वाटतं ना, वाटून काय होणार आहे? मस्त मला भरपूर वाटतं की हे पाहिजे ते पाहिजे, हे झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. काही एका हाताने वाजत नाही. बघू भविष्य काळात चांगलं होईल अशी त्यांची जशी इच्छा आहे त्याला माझा कुठं नकार नाही आहे. पण ते होत असताना जसं ते म्हणाले ना, हसलं म्हणजे काय सगळं असतं, तसं नाही. मी ते पुढचं सांगतो, हसणं म्हणजे खोडसरपणाचं पण हसणं असतं. पण मी हसत नाही. हे गंभीर विषय आहे, त्याला तेवढ्या गांभीर्यतेने घेतलं पाहिजे. निवडणुका आज आहे उद्या निघून जातील, पुढं काय, एक खासदार होईल की आमदार होईल, परत एकत्र यायचं तर कायमस्वरूपी असेल तर, नाही तर मग त्याला अर्थच नाही ना. काय अर्थ आहे? मनोमिलनाच्या विषयावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे यांनी आमची 2 घराणी नसून 1 घराणं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. यावेळी मला आमदारकीत रस आहे, खासदारकीमध्ये इच्छा नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. पाहुयात आमदार शिवेंद्रराजे काय म्हणालेत. काय सांगाल तुम्ही, आता एकत्र येत आहे असं एकंदरीत काही चित्र आहे का? नाही, अशी काय चर्चा वगैरे नाही किंवा असं काही कुठं बैठक वगैरे झालेली नाही. शेवटी मी आत्ता मगाशी पण जे हे दिलं प्रेसला की मला या घराण्याचं नाव माझ्या दृष्टीनं किंवा या घराण्याचं वलय जे आहे, या घराण्याबद्दल जी महाराष्ट्रामध्ये श्रद्धा निष्ठा, छत्रपतींच्या घराण्यावर असणारं जे प्रेम आहे, हे माझ्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा आहे. आमदारकी माझी, खासदारकी किंवा पुढं काय मंत्रिपदं वगैरे जे काय जे असते राजकारणामध्ये, हे तेवढ्या वेळेपुरतं असते. सत्ता येती जाती. शेवटी आमदारकी आणि खासदारक्यांचे निर्णय मतदार करत असतो, त्याच्या हातामध्ये सगळी किल्ली असते. व तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की माझ्या वागण्यामुळं कुठेही घराण्याला कुठंही म्हणजे गालबोट लागू नये, हा प्रयत्न राहील. तोच प्रयत्न मागं 10 वर्षापूर्वी ह्या विषय धरूनच मनोमिलन आमच्या घरातल्या जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी केलं होतं. आणि आजसुद्धा हे लोकांचा विश्वास आमच्यावर जो काय आहे, हे आमदार आता महाराष्ट्रात इतके आहेत, खासदार देशभरात आहेत, पण शेवटी राजघराण्यातील किंवा छत्रपतींचे वंशज म्हणून लोकांचा एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास आम्हा सर्वांवर आहे, ही वस्तुस्थिती, हे कोणच नाकारू शकत नाही. त्यामुळे तो राहायला पाहिजे. आज मगाशी मी सांगितलं, वाईट एकच वाटतं की या मराठा आरक्षणावरनं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र आला आणि मराठा आरक्षणासाठी लढा दिला. आणि त्याच ह्याच्यामध्ये घराण्यामध्ये ज्या घराण्याकडं सगळे महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज आदरानं बघतो किंवा या घराण्याकडनं काहीतरी आपण घेतलं पाहिजे या भावनेनं बघतो, नगरपालिकेच्या एका निवडणुकीमुळे याच घराण्यामध्ये परत फूट पडली. हीच एक वाईट म्हणजे थोडी खंत मला वाटते किंवा हे अशा ह्याच्यामध्ये व्हायला नाही. जिथं मराठा समाज एकवटतोय किंवा एकवटला, तिथं हे व्हायला नाही पाहिजे होतं. आता झालं आहे, जे झालं आहे ते कोणामुळं झालं काय हा विषय आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. मग असं काय हे नाही. शेवटी मी आमदारकीचा उमेदवार आहे. मी आमदारकी जे आहे माझं काम आहे, मी लढवणार, माझ्या पद्धतीनं मी तयारी करतो आहे. मी कधीही खासदारकी किंवा ह्याचा उमेदवार नव्हतो किंवा नाही पण आहे, म्हणजे मला तो इंटरेस्ट पण नाही. मला राज्यातच काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे मी काम करत राहीन. पवारसाहेबांनी त्यांचं काम करत सांगितलं. माझी पवारसाहेबांवर निष्ठा आहे. माझ्या वडिलांची पवारसाहेबांवर निष्ठा होती. अनेक हे जरी आले तरी कधी भाऊसाहेब महाराजांनी पवारसाहेबांना शेवटपर्यंत सोडलं नाही आणि तीच माझी भावना आहे. पवारसाहेबांना सातारा लोकसभा, सातारा विधानसभा या दोन्ही याचा चांगला अभ्यास आहे. कार्यकर्त्यांना नव्या जुन्या ते ओळखतात.
ते वेळोवेळी प्रत्येकाची माहिती घेत असतात, कुणाचं काय चाललंय, कोण कसं काम करतंय, शिवेंद्रराजे कसं काम करतायत, काय करतायत, ह्या सगळ्या माहित्या पवारसाहेबांपर्यंत असतात. हे काय आपण सांगायची गरज नाही त्यांना. त्यामुळं पवारसाहेब योग्य निर्णय घेतील आणि शेवटी माझी त्यांच्यावर निष्ठा आहे म्हटल्यावर मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्यानंच काम करीन एवढंच मी सांगू शकतो.